नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे। तर आज आहे दुसरी माळ। तर दुसऱ्या माळला आज कलर आहे हिरवा। तर आमच्याकडे काय देवांना आंघोळ करत नाही 10 दिवस। मी फक्त आता फुलं चेंज करायचे रोजचे आणि देव तशीच राहू दे। दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे त्यांना आंघोळ घातली जाते, तोपर्यंत उठत नाही देव, हलवत नाही असं म्हणतात आमच्याकडे। तर मी फक्त रोजची धूप अगरबत्ती दिवा करायचे, देवांची काही पूजा करणार नाही। तर आजची आहे दुसरी माळ। पहिली माळ झाली काल। तर काल माळ होती विड्याच्या पानांची आणि नैवेद्य होता गाईच्या तुपाचा नैवेद्य होता। तर आज आहे नैवेद्य साखरेचा नैवेद्य आहे आणि माळ आहे व्हाईट फुलांची। तर मी सगळे फुलं चेंज करून घेतली आणि पूजा करून घेतली। धूप वगैरे कापूर जाळायचा। मी बिनसिनी कापूर जाळलेला आहे, आम्ही रोज तोच वापरतो म्हणून। व्हाईट फुलांची माळ आहे, तगर, जास्वंद, मोगरा याची माळ चढवायची। चमेली, तर मी चमेलीची माळ चढवते आज। काल होती विड्याच्या पानांची माळ, आज दुसरी माळ चमेलीची चढवते मी। अशा पद्धतीने गाठा मारायच्या। तर 7, 11 या संख्येत आपण माळ बनवू शकतो। तर माझी माळ बनवली गेलेली आहे, चमेलीच्या फुलांची माळ बनवलेली आहे मी। ती गटाला बांधून देते। दुसरी माळाला कालिंदी मातेचा स्वरूप मानलं जातं, त्याच्यामुळं व्हाईट फुलांची माळ आहे। चमेली, मोगरा, तगर हे फुलाची माळ आहे आज दुसरी माळ। तर ज्या ज्या दिवशी ज्या ज्या माळे चढवल्या जातात त्याचं खूप देवी माता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्याला आशीर्वाद देते खूप। तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।